हॅलो माय डिअर स्टुडंट्स, युनिट अँड मेजरमेंट्स कंटिन्यू करू आता. तर पहा, युनिट अँड मेजरमेंट. तर युनिट अँड मेजरमेंटमध्ये आपण मागच्या लेक्चरमध्ये फंडामेंटल क्वांटिटी, फंडामेंटल युनिट, डिराईव्ह क्वांटिटी अँड डिराईव्ह युनिट, राईट. तर हे आपण आपल्या मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं. तर फंडामेंटल क्वांटिटीला मेजर करणारे युनिट म्हणजेच फंडामेंटल युनिट असतात, बरोबर आहे. तर युनिटचं वर्क काय आहे, युनिटचं फंक्शन काय आहे, टू कम्पेअर और टू मेजर. कंपॅरिझन हे मोस्ट प्रॉपर असं वर्क आहे, राईट. तर मग फंडामेंटल युनिट आहे, तर फंडामेंटल युनिट आले सर्व मीटर, केल्विन, टेम्परेचर, टाइम, सेकंद, हे जे सर्व काय आहेत हे युनिट आहेत. लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, ओके. हे जे 7 आणि 2, 9 हे जे सर्व फंडामेंटल क्वांटिटीज आहेत यांना मेजर करणारे युनिट म्हणजेच फंडामेंटल युनिट, ओके. मग हे फंडामेंटल युनिट नेमके ठरवल्या कशा प्रकारे गेले, ओके. तर याच्या डेफिनेशन्स आपण आज पाहणार आहोत. तर पहा, तुम्हाला बोर्डवर अगोदर 2 डेफिनेशन दिसत आहे. तर डेफिनेशन मी अगोदर का बरं लिहिली, याला रिझन आहे. याला रिझन असं आहे की अगोदर आपण डेफिनेशन ही अगोदर तो टॉपिक एक्सप्लेन करत होतो आणि त्यावर रिलेटेड अशी एक डेफिनेशन तयार करत होतो. बट या केसमध्ये थोडंफार वेगळं आहे. अगोदर आपल्याला डिफाईन कराव्या लागतील त्या गोष्टी, एक ठरवून घ्याव्या लागतील आणि त्यानंतर त्याचं एक्सप्लेनेशन द्यावं लागेल, ओके. तर पहा, तुम्हाला एक प्रश्न असा यायला पाहिजे की जर समजा आपल्या पूर्ण जगातल्या ज्या मीटर पट्ट्या आहेत की ज्याने आपण माप घेत असतो, मोजत असतो, ह्या हरवून गेल्या तर काय होईल, प्रश्न आहे. गायब झाल्या अचानक सर्वच्या सर्व, काय होईल. सपोज 1 किलोग्रॅमचं जे वजन आहे, जे तुम्ही मेजर करताना घेत असता, डिजिटल इलेक्ट्रॉनिक सध्या आला आता, ठीक आहे. याच्या अगोदर सर्व वजनावर डिपेंड होतं. सध्या पण बाजारात गेले तर तो 1 किलोग्रॅमचं वजन टाकतो आणि मोजून देतो तुम्हाला, काही पण भाजीपाला असेल काही पण, ओके. तर काय होईल इमॅजिन करा. घड्याळ हरवून गेली, सेकंद कसे मोजसाल, काय करसाल नेमकं. मग हे जे सायंटिस्ट होते, तर हे सायंटिस्ट असे शांत बसलेले आहेत का वेट अँड मेजरशी रिलेटेड नाहीये. मग यांनी असं ठरवून घेतलेलं आहे की हे जे सर्व इन्स्ट्रुमेंट आहेत, हे जे सर्व ॲपरेटस आहेत, 1 किलोग्रॅम एक स्टँडर्ड असं वेट आहे, हे हरवून गेलं तर काय होईल, याच्यासाठी रिलेटेड आपल्याला काय करावं लागेल. मीटर टेप हरवले तर काय करावं लागेल. त्यानंतर पुन्हा तापमापी जर हरवून गेली तर काय करावं लागेल. त्यानंतर जर ॲमीटर जर गेलं, हरवलं, करंट कसा 1 एम्पियर कसा कन्सिडर करू, बरोबर आहे ना. मग आता काय केलं सायंटिस्टने, सर्व सायंटिस्ट हे एका ठिकाणी आले आणि त्यांनी एक स्टँडर्ड प्रोटोटाईप ठरवला. आणि तो स्टँडर्ड प्रोटोटाईप काय आहे की इंटरनॅशनल प्रोटोटाईप आहे, म्हणजे आंतरराष्ट्रीय प्रोटोटाईप आहे की तो सर्व प्रोटोटाईपच पूर्ण होल वर्ल्ड यूज करायला लागलं. मग ते स्टँडर्ड प्रोटोटाईप कोणकोणते आहेत, की काय असं ठरवलं म्हणजे तो एक 1 किलोग्रॅम होतो, काय असं ठरवून घेतलं म्हणजे 1 मीटर होते, काय असं ठरवलं म्हणजे 1 सेकंद होते. तर ते आता आपण आज 1 बाय 1 पाहणार आहोत, ओके. तर पहा, आजच्या लेक्चरमध्ये मिनिमम 5च फिजिकल क्वांटिटीज होतील, याचं सर्वांनी लक्ष द्यायचं. म्हणजे समोरचा जो पार्ट असेल आपल्या लेक्चरचा तो इम्पॉर्टंट आहे. हा जो टॉपिक आहे, हा टॉपिक कोणीच शिकवत नाही, हे सर्वात अगोदर नोट डाऊन करून ठेवा तुमच्या माइंडमध्ये. कोणीच हा टॉपिक लक्षात घेत नाही की 1 मीटर म्हणजे काय, हे ऍक्च्युअल कोणीच सांगत नाही तुम्हाला की 1 मीटर म्हणजे काय. तुम्ही सरळ म्हणता की सर 1 मीटर म्हणजे बस टेप घेतला, त्याच्यावरच्या रेषा मोजल्या म्हणजे 1 मीटर, 100 सेंटीमीटर घेतले म्हणजे बस 1 मीटर, ओके. 10 मिलीमीटर म्हणजे 1 सेंटीमीटर. अशा प्रकारे हे कोणतीच गोष्ट नाहीये. हे टेप म्हणजे काय, हे एकदम साधारण आहे. बट इम्पॉर्टंट काय, 1 मीटर काय, याचं स्टँडर्ड कशा प्रकारे मेजरमेंट केलेलं आहे, तर हे आजच्या लेक्चरमध्ये आपण आज स्टुडंट बघणार आहोत. तर सर्वात अगोदर जी पहिली डेफिनेशन आहे, तर ती डेफिनेशन 1 मीटर. 1 मीटर म्हणजे हा नेमका आहे पाथ केवढा. 1 मीटर म्हणजे हा ऍक्च्युअल पाथ किती आहे. डेफिनेशन अगोदर वाचायची, त्यावरून एक्सप्लेन करू. अगोदर डेफिनेशन लर्न करायची, त्यावरून एक्सप्लेन करू. डेफिनेशन काय म्हणते, 1 मीटर इज द लेंथ. 1 मीटर ही एक अशी एवढी लांबी आहे. 1 मीटर इज द लेंथ ऑफ द पाथ ट्रॅव्हल बाय लाईट in vacuum during a time interval of 1/299,792,458 of a second. बघा किती इम्पॉर्टंट आहे ही टर्म. मग 1 मीटर कशा प्रकारे सायंटिस्टने डिफाईन केलेली आहे, तर व्हॅक्यूम मध्ये. व्हॅक्यूम म्हणजेच काय की तिथं ऍटमॉस्फिअर नाही, त्या भागाला काय म्हणत असतात,
व्हॅक्यूम म्हणजे 0 ॲटमॉस्फिअर. काय म्हणतात त्याला? 0 ॲटमॉस्फिअर म्हणजे तिथं ॲटमॉस्फिअरच नाही आहे, वातावरणच नाही आहे, कोणत्याच प्रकारचे गॅसेस एअर नाही आहे, कोणत्याच प्रकारचे ऑब्जेक्ट नाही आहेत. तर त्या पार्टला तुम्ही काय म्हणू शकता? व्हॅक्यूम म्हणू शकता. काय म्हणू शकता तुम्ही त्याला? व्हॅक्यूम असं म्हणू शकता. राईट? आलं लक्षात? व्हॅक्यूम म्हणजे काय? ठीक आहे. तर मग 1 मीटर इज द लेंथ. 1 मीटर काय आहे? ही एक लेंथ आहे. ही एक काय आहे? लेंथ आहे. ही एक काय आहे? लेंथ आहे. ओके, म्हणजे ही एक ठराविक लांबी आहे. ही एक काय आहे? ठराविक लांबी आहे. मग पाथ ट्रॅव्हल ओके बाय लाईट आणि ही लांबी, हे डिस्टन्स, हा पाथ कोण ट्रॅव्हल करून राहिला? तर हे लाईट पाथ ट्रॅव्हल करून राहिला. ओके, आणि किती सेकंद मध्ये? तर 1.299792458. हा आकडा लक्षात ठेवण्यासाठी हार्ड आहे, म्हणून तुम्ही 1/3 × 10⁸ लक्षात ठेवू शकता. राईट आहे ना? म्हणजे हे अमाऊंट कशाचं आहे? तर हे अमाऊंट आपल्या लाईटचं आहे ना, वेलॉसिटी ऑफ लाईट. ओके, बट दिस इज मोर परफेक्ट व्हॅल्यू. ओके, म्हणून हेच लक्षात ठेवायचं. कसं ठेवसाल हे माहिती नाही. 3 बरोबर ग्रुप करायचा. 200 299 792 299 792 458 299 492 सॉरी 792 आणि 458. बघा कसं थोडंसं हार्ड आहे, बट 1-2 वेळ जर तुम्ही लक्षात ठेवून घेतलं तर लक्षात राहतो. ओके, 274. ओके, 299 792 458. ओके, 299 792 458. बघा माझा झाला लॉन. तर एवढ्या सेकंद मध्ये एवढा हा जो टाइम ड्युरेशन आहे हा खूप कमी आहे. खूप कमी आहे. या एवढ्या कमी सेकंद मध्ये लाईट किती पाथ ट्रॅव्हल करतो व्हॅक्यूम मधून? ती तेवढी लेंथ म्हणजेच काय आहे? 1 मीटर. काय आहे? 1 मीटर. या एवढ्या टाइम मध्ये हा कॅल्क्युलेशन करून घ्यायचं कॅल्क्युलेटरवर. ओके, येऊन जाईल काहीतरी व्हॅल्यू. तर एवढ्या टाइम मध्ये, एवढ्या सेकंद मध्ये, टाइम म्हटल्यापेक्षा इथं आपल्याला मोर प्रिसिस काय आहे की सेकंद. एवढ्या सेकंद मध्ये 1/299792458 एवढ्या सेकंद मध्ये लाईट हे या व्हॅक्यूम मधून किती पाथ ट्रॅव्हल करतो? तो एक कॉन्स्टंट पाथ म्हणजेच काय आहे? 1 मीटर. म्हणजेच काय आहे? 1 मीटर आहे. 100 सेंटीमीटर 1 मीटर. काय आहे नेमकं? हे एक मेजरमेंट आहे, हे ठरवून दिलेलं आहे. बट दिस इज नॉट मोर इम्पॉर्टंट दॅन दिस. ओके, हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. हा काय आहे? एक स्टँडर्ड प्रोटोटाइप आहे. हा काय आहे? स्टँडर्ड प्रोटोटाइप आहे. आणि हा स्टँडर्ड प्रोटोटाइप इंटरनॅशनल प्रोटोटाइप आहे. आणि हा पूर्ण जगाने मान्य केलेला आहे की व्हॅक्यूम मधून जेवढा पाथ ट्रॅव्हल करत असेल लाईट, तेवढा पाथ म्हणजेच 1 मीटर. म्हणजेच 1 मीटर, नॉट 100 मीटर, 100 सेंटीमीटर. ओके, तर ते तर सर्व कन्व्हर्सेशन आहेत. ओके, आणि त्याला काय म्हणायचं? 1 मीटर. मग सायंटिस्टने काय केलं की हा 1 मीटर आहे बाबा, ठीक आहे. मग लाईट काय होतं की एवढा एक ठराविक टाइम होता, लाईट अशा प्रकारे ट्रॅव्हल होऊन राहिली. बट एका ठराविक टाइम मध्ये, एवढ्या सेकंद मध्ये लाईट सपोज इथून इथपर्यंत सपोज ट्रॅव्हल झाली. ठीक आहे, मग हा काय कन्सिडर केला त्यांनी? 1 मीटर. काय कन्सिडर केला? 1 मीटर कन्सिडर केला. मग याचे 100 तुकडे केले. ओके, याचे काय केले? 100 तुकडे केले. ते झाले 100 सेंटीमीटर झाले. ओके, मग 100 सेंटीमीटर, मग 1 सेंटीमीटर म्हणजेच पुन्हा 10 mm घेतलं, 10 काळ्या घेतल्या त्या स्केलवरच्या. मग हे काय झालं? त्याचं डिवाइड झालं. हे झाले सर्व सब. हे काय झाले? त्याचे सब युनिट झाले. सब मल्टिपल म्हणतो आपण त्याला, पाल होता आपण मागे. हे सर्व काय झाले? त्याचे सब मल्टिपल, सेंटीमीटर, mm वगैरे. ओके, तर अशा प्रकारे हा कन्सेप्ट कशाचा? 1 मीटरचा. कशाचा कन्सेप्ट आहे हा? 1 मीटर. म्हणजेच 1 मीटर म्हणजेच काय की एवढ्या सेकंद मध्ये लाईट व्हॅक्यूम मधून किती ट्रॅव्हल होईल, किती पाथ ट्रॅव्हल करेल, दॅट्स कॉल्ड एज 1 मीटर. दिस इज कॉल्ड एज 1 मीटर. लक्षात? ओके, नंतर इम्पॉर्टंट आहे 1 किलोग्रॅम. का बरं? तुम्ही जे वजन असते ते 1 किलोग्रॅमचं षटकोनी असते. आय थिंक शेप त्याचा ठीक आहे. राईट, बरोबर काढला मी. तर 1 किलोग्रॅम काय करतो? कोणत्या पण एखाद्या ग्रोसरी शॉपमध्ये गेले तुम्ही, ग्रोसरी शॉप मधला काय करतो? हा ठीक आहे, 1 किलोग्रॅम साखर द्या. तो डायरेक्ट 1 किलोग्रॅमचं वजन टाकून देतो त्याच्यामध्ये आणि मोजून तुम्हाला देतो. पण ठीक आहे, हे पूर्ण जगातले जर हे 1 किलोग्रॅमचे वजन जर हरपून गेले तर काय करसान रे? काय करसान तुम्ही?
ठरवून दिलेलं आहे. इथं पण काय ठरवून दिलेलं आहे बघा, डेफिनेशन 1 किलोग्रॅम इज इक्वल टू 1 किलोग्रॅम इज इक्वल टू मास ऑफ इंटरनॅशनल प्रोटोटाइप, मास ऑफ इंटरनॅशनल प्रोटोटाइप ऑफ द किलोग्रॅम. ओके, that is a platinum iridium alloy cylinder kept at interval bureau it is a international bureau आहे, international bureau. okay, international bureau of weight and measures at Severs near Paris, France. तर बघा 1 किलोग्रॅम, तर 1 किलोग्रॅम पूर्ण इंटरनॅशनल कॉन्फरन्स झाली होती आणि सर्वांना असा एक प्रश्न पडला होता की 1 किलोग्रॅम म्हणजे नेमका किती सबस्टन्स घ्यायचा रे, किती घ्यायचं नेमकं ते अमाऊंट, किती पूर्ण जगाने यूज केलं पाहिजे. 1 किलोग्रॅम आहे, जपान आहे तेच एक वजन टाका आणि तेवढंच भरलं पाहिजे. दुसऱ्या इकडे आहे 1 किलोग्रॅम सेम तेवढंच. ओके, तसं नाहीये. तर बघा काय केलं इथं पूर्ण होल वर्ल्डने त्या पॅरिस मधलं वेट अँड मेजर रिलेटेड जे कॉन्फरन्स भरली होती त्याच्यानंतर पण कॉन्फरन्स झाल्या आणि तिथं पण असं ठरवलं की 1 किलोग्रॅम म्हणजे नेमकं किती अमाऊंट घ्यायचं मासचं. ओके, मग तिथं सर्व सायंटिस्टचे डोकं चालायला सुरुवात झाली. त्यांनी एक काम केलं, त्यांनी प्लॅटिनम, पहा किती महत्वपूर्ण असा एलिमेंट आहे प्लॅटिनम, खूप महाग आहे, सोन्यापेक्षा महाग आहे प्लॅटिनम. इरिडियम, प्लॅटिनम इरिडियम, सॉरी प्लॅटिनम इरिडियमच आहे, राईट. ओके, त्याचा बनवला आहे प्लॅटिनम इरिडियम, प्लॅटिनम इरिडियम. आणि याचं काय केलं त्यांनी, एक सॉलिड ऑलॉय आहे. ओके, ऑलॉय सॉलिड सिलेंडर किंवा सिंपल सिलेंडर पण म्हणू शकता तुम्ही त्याला, सॉलिडच आहे आय थिंक, यस राईट. ओके, सिलेंडर आहे, सिम्पली सॉलिड सिलेंडर म्हणा त्याला. तर बघा 1 किलोग्रॅम म्हणजे नेमकं किती सबस्टन्स बघा. मग इथं काय केलं, जे सध्या गावात पद्धत वापरत होते तीच थोडीशी हायटेक अशी पद्धत त्यांनी तिथं वापरली. कशा प्रकारे बघा, काय असते की बाजारामध्ये भरपूर सारे दुकानं असतात, कोणाजवळ 1 किलोग्रॅमचं वजन असते तर कोणाजवळ 500 किलोग्रॅमचं 500 ग्रॅमचं वजन नसते, कोणाजवळ 500 ग्रॅमचं वजन असते तर कोणाजवळ 1 kgचं वजन नसते. तर ते काय करतात सिम्पली की ठीक आहे गड्या तुझ्याकडचं मला 500 ग्रॅमचं वजन दे, तर तो त्याला 500 ग्रॅमचं वजन त्याला देतो आणि 500 ग्रॅमच्या इक्विव्हॅलंट 500 ग्रॅमच्या बरोबर त्याच्याजवळ जो एखादा पदार्थ जे काही भाजीपाला असेल, तर सपोज एखादं काही कोणते पण गोबी असेल, ओके फुलगोबी असेल, कोणत्या प्रकारे किंवा एखादा दगडच असेल 500 ग्रॅमचा, तो जर जवळपास असेल तर तो त्याला कन्सिडर काय करतो 500 ग्रॅम असं कन्सिडर करतो. आणि 1 किलोग्रॅमच्या बरोबर पण तो असे दगड शोधतो 2-4 की ते 1 किलोग्रॅमच्या जवळपास असतील. इथं काय केलं सायंटिस्टनी, प्लॅटिनम आणि इरिडियम पासून एक सॉलिड सिलेंडर बनवलं. ओके, एक प्लॅटिनम आणि इरिडियम हे दोन्ही एकदम मूलभूत असे मूलद्रव्य आहेत ज्याला आपण इलेमेंट म्हणतो, आणि याचं काय तयार केलं, ऑलॉय केलं, म्हणजे हे मिक्स करून टाकले. ठीक आहे, आणि त्यापासून एक सॉलिड सिलेंडर बनवलं. त्यापासून काय बनवलं, एक सॉलिड सिलेंडर असं बनवलं. आणि एक ठरवून घेतलं की बा हे एवढं एक सिलेंडर, हे एवढं एक सिलेंडर, याचं जेवढं मास असेल, याचं जेवढं मास असेल ते सर्वांनी कन्सिडर करायचं 1 किलोग्रॅम. ठीक आहे, मग या होल वर्ल्ड मधल्या प्रत्येक देशाला हे एक सॉलिड सिलेंडर देऊन दिलं आणि त्याचं कंपॅरिझन तोलकाट्यावरून सर्व देशांनी केलं आणि त्याच्याशी रिलेटेड काय बनवले त्याचे वजन बनवले. काय बनवले त्याचे वेटशी रिलेटेड 1 किलोग्रॅमचं बनवलं, याच्या अर्ध्यात जर आहे तर 500 ग्रॅम. ओके, आणि असे काय बनवले, हे वजन बनवले. आलं लक्षात. आणि याचं जर तुम्हाला स्टँडर्ड जर बघायचं असेल भविष्यात किंवा ठीक आहे तर हे स्टँडर्ड कुठं आहे, मग हा इंटरनॅशनल प्रोटोटाइप आहे. हा काय एक इंटरनॅशनल प्रोटोटाइप आहे, तर हा एका चांगल्याच ठिकाणी ठेवलेला आहे. तर तो ठेवलेला आहे पॅरिसच्या जवळचं एक सिटी आहे, तर ती आहे सेवर्स. ओके, याला कशा प्रकारे ते प्रोनाउन्स करतात आपल्याला माहिती नाहीये. ओके, कोणी सेवर्स म्हणत असेल, सेवर्स म्हणत असेल. ओके, पॅरिसच्या जवळ. ओके, पत्ता लिहून घ्या, जायचं असेल तर नियर पॅरिस, सेवर्स, फ्रान्सला जावं लागेल. पॅरिसच्या जवळ आहे, अगोदर फ्रान्सला जायचं कंट्री, त्यानंतर पॅरिसला जायचं आणि त्यानंतर सेवर्स या सिटीला भेट द्यायची. आणि तिथं इंटरनॅशनल ब्युरो ऑफ वेट अँड मेजरशी रिलेटेड एक फिजिकल लॅबोरेटरी आहे. तिथं जाऊन तुम्ही हे पाहू शकता की तिथं प्लॅटिनम इरिडियम या इलेमेंट पासून बनवलेलं काय आहे, एक अलॉय सिलेंडर आहे की ते काय कन्सिडर करत असते, त्याचं जेवढं मास असेल, जेवढं वेट असेल तेवढं मास काय कन्सिडर केल्या जाते, 1 किलोग्रॅम. काय कन्सिडर केल्या जाते, 1 किलोग्रॅम. ठीक आहे बा.
सर्व सायंटिस्ट एकत्र आले आणि त्यांनी प्लॅटिनम इरेडियम पासून एक बनवलं, एक सिलेंडर बनवलं. ठीक आहे, ओके. इंडिया आहे, इंडियामध्ये सायंटिस्ट गेले तर एवढं मास त्यांनी बरोबर मोजून तिथं घेतलं आणि हे घ्या तुमचं 1 किलोग्रॅम. आता सर्व कंट्रीज मधील लोकांनी 1 किलोग्रॅम म्हणजे एवढंच काय करायचं, कन्सिडर करायचं. ओके, तर अशा प्रकारे सर्व देशातले लोक, मग इथं काय झालं ते मल्टिप्लिकेशन झालं आणि सर्वांनी 1 किलोग्रॅम एवढं वेट कन्सिडर केलं या प्लॅटिनम इरेडियमच्या ऑलॉय सिलेंडरचं जेवढं मास असेल तेवढं. ओके, आणि कुठं आहे तर हे माहितच आहे तुम्हाला, बघायचं असेल तर. ठीक आहे, पहा तुमचे जर योग आले, तुम्ही जर चांगल्या प्रकारे शिक्षण घेतलं तर तुमचे मे बी तुम्ही पॅरिसमध्ये जाऊ शकता. ठीक आहे, तर अशा प्रकारे झाले ह्या दोन आपल्या फंडामेंटल डेफिनेशन्स ऑफ फंडामेंटल युनिट, दॅट इज 1 मीटर अँड 1 किलोग्रॅम. ओके, आता बघू आपण आपलं 1 सेकंद म्हणजे काय. ठीक आहे, तर बघा स्टुडंट्स, जी नेक्स्ट डेफिनेशन आहे तर ती आहे 1 सेकंद. 1 सेकंद सर्व जगातल्या घड्याळा हरवून गेल्या आणि 1 सेकंद कसा मेजर करायचा, नेमका कशा प्रकारे मेजर करायचा 1 सेकंद. ओके, काय असं ठरवून द्यायचं तर पहा, ज्या जुन्या काळातल्या ज्या घड्याळ होत्या तर त्यांना अशा प्रकारे पेंडुलम होता, बरोबर आहे ना, अशा प्रकारे पेंडुलम होता. ओके, तो जो पेंडुलम होता तर तो पेंडुलम काहीतरी अशा प्रकारे काय करत होता तर तो पेंडुलम ओके या ठिकाणी होता असा, त्यानंतर याला काहीतरी डिस्प्लेस केलं. ओके, आणि पुन्हा तो अशा प्रकारे इथून सोडून दिला तर तो अशा प्रकारे काय करत होता, असे ऑसिलेशन परफॉर्म करत होता. आणि हे एक ठराविक काहीतरी ऑसिलेशन, तर हे ठराविक ऑसिलेशनच नेहमी काय कन्सिडर केल्या जात होते की याचा काहीतरी एक ठराविक टाइम ड्युरेशन. ओके, तर मग आता इथं नेमका 1 सेकंद म्हणजे काय, नेमका 1 सेकंद म्हणजे काय, तर 1 सेकंद हा एक काय बघा, तर 1 सेकंद ही जी डेफिनेशन आहे तर ही डेफिनेशन तुम्हाला लक्षात घेण्यासाठी खूप हार्ड जाईल, हे मी तुम्हाला अगोदरच सांगतो. का बरं हार्ड जाईल, कारण की यामध्ये जे काही वर्ड असे यूज केलेले आहेत की हे तुम्ही कधी ऐकलेले पण नाहीये. ओके, तर तरी पण मी तुम्हाला थोडंसं, आता कोणती गोष्ट जर समजत नसेल तर ती डायरेक्ट सोडून द्यायची का नाही, तर त्याच्यामध्ये काहीतरी ट्राय करणं हे तुमचं काम आहे. ओके, काहीतरी समजून घेणं हे तुमचं काम आहे. ओके, मी ट्राय करतो की तुम्हाला एकदम इझी लँग्वेज मध्ये एकदम समजून सांगण्याचा. 1 सेकंड इज द ड्युरेशन. 1 सेकंद हा एक असा ठराविक एक कालावधी आहे. 1 सेकंड इज द ड्युरेशन. ओके, हा एक काय आहे, कालावधी आहे. ठीक आहे, एक ठराविक कालावधी आहे. 9 192 631 770. पहा हा आकडा कसा लवकर आपल्या लक्षात राहिला. 9 192 631 770 periods of the radiation corresponding to the transition between the two hyperfine levels of the ground state of cesium 133 atom. का बरं इथं पहा, हा टॉपिक एक्सप्लेन करण्याचं, डेफिनेशन्स ऑफ फंडामेंटल युनिट हा टॉपिक एक्सप्लेन करण्याची नेसेसिटी का बरं आहे, तर हा सेशियम 133 का बरं इम्पॉर्टंट आहे, तर सेशियम 133. ओके, सेशियम 133 का बरं ते सांगतो नेक्स्ट. तर बघा, 1 सेकंड इज द ड्युरेशन ऑफ 9192631 periods of the radiation corresponding to the transition between the two hyperfine levels of the ground state of cesium 133 atom. बघा आता हा एक अशा प्रकारे ॲटम असतो, हे सर्वांना माहिती आहे. ओके, ॲटम आहे, ॲटमच्या आतमध्ये काय असते, न्यूक्लियस असते, त्यानंतर हे इलेक्ट्रॉन्स असतात आणि हे इलेक्ट्रॉन्स अशा प्रकारे काय आहे बघा, पहिल्याच्यात 2च असतात. ठीक आहे, आणि अशा प्रकारे काय आहेत, हे इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, तर पहा यामध्ये थोडासा लाईट कसा प्रोड्यूस होतो याचा एक कन्सेप्ट आहे, बट दिस नॉट मोर इम्पॉर्टंट इन दॅट टॉपिक. तर बघा इथं काय होते, पहा अशा प्रकारे इथं हा इलेक्ट्रॉन आहे. पहा आता कन्सेप्टवर येऊ आपण. हा सपोज सेसियम हा एक पेरियोडिक टेबल मधला एक एलिमेंट आहे, सेसियम 133. ओके, सेसियम 133 हा एक एलिमेंट आहे. तर इथं काय होते बघा, ज्या वेळेस तुम्ही या इलेक्ट्रॉनला, आता ह्या काय आहेत, ह्या जे शेल आहे तर ह्या शेल काय असतात, शेल म्हणजेच एनर्जी लेवल असतात. आहे का लर्न 9th मध्ये शिकवलं की नाही शिकवलं एनर्जी लेवल्स. ओके, तर पहा अशा प्रकारे काय आहेत, हे इलेक्ट्रॉन आहेत. या इलेक्ट्रॉनला ज्या वेळेस यांची एनर्जी लेवल आहे, यांची काय असते, काहीतरी एनर्जी लेवल आहे. एनर्जी लेवल ही
पहिल्या ऑर्बिट पासून तर दुसऱ्या ऑर्बिट, तिसरं ऑर्बिट, चौथं ऑर्बिट, एनर्जी काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. एनर्जी काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. लक्षात घ्या. आता ज्यावेळेस तुम्ही या इलेक्ट्रॉनला एनर्जी देसाल तर हा इथं थांबेल का, इथं एनर्जी 4 आहे, इकडे 5 आहे. ओके, याला तुम्ही काहीतरी एनर्जी दिली तर याच्याकडे काहीतरी ऍडिशनल एनर्जी येईल, तर हा एनर्जी ऍक्सेप्ट करेल, हा इथं थांबेल का. याला जर एनर्जी जास्त मिळत असेल तर हा इथं 4चंच घर आहे, इथं 4चीच कॅपॅसिटी आहे. काय करेल मग, हा ग्राउंड स्टेट मधून, याचं जे ग्राउंड स्टेट आहे तर या ग्राउंड स्टेट मधून हा कुठं जाईल, त्याच्या एक्साइटेड स्टेट मध्ये जाईल. ग्राउंड मधून कुठं जाईल, हा एक्साइटेड स्टेट मध्ये जाईल, म्हणजे या दुसऱ्या एनर्जी लेवल मध्ये जाईल. ठीक आहे, कुठं जाईल, हा दुसऱ्या एनर्जी लेवल मध्ये जाईल. ओके, या एनर्जी लेवल मधून गेला, हा इथं गेला. ओके, तर पहा कोणी पण या एक्साइटेड स्टेट मध्ये, या युनिव्हर्स मध्ये कोणी जास्त वेळ टिकत नाही, त्याला त्याच्या ग्राउंड स्टेट मध्येच यावं लागते. ओके, त्याने हे काही वेळासाठी ही एनर्जी ऍब्झॉर्ब केली आणि हा एक्साइटेड स्टेट मध्ये गेला. ओके, आणि ह्या एक्साइटेड स्टेट मधून हा कुठं येईल मग, नंतर काही वेळानंतर हा पुन्हा याच्या ग्राउंड स्टेट मध्ये येईल. ओके, म्हणजे हा अशा प्रकारे जाईल आणि अशा प्रकारे पुन्हा वापस येईल. ओके, तर याला काय म्हणायचं, याचं वन रोटेशन. काय म्हणायचं, सॉरी, रोटेशन पेक्षा इथं मोर प्रॉपर वर्ड कोणता आहे तर वन व्हायब्रेशन. ओके, वन व्हायब्रेशन. ठीक आहे, आणि या वन व्हायब्रेशन कंप्लीट करण्यासाठी याला काय लागतो, एक ठराविक टाइम, तर त्याला काय म्हणतात, टाइम पिरियड. काय म्हणतात त्याला, टाइम पिरियड असं म्हणतात. ठीक आहे, आणि हा ज्या वेळेस एक्साइटेड स्टेट मधून ग्राउंड स्टेट मध्ये येत असतो तर हा काय करत असतो, एनर्जी इमिट करतो. एनर्जी काय करतो तो इमिट करतो, E=h च्या फॉर्म मध्ये. हे सर्व आहे आपल्याला 12वीत. ओके, सध्या फक्त लक्ष द्या तुम्ही, E=h एवढी एनर्जी इमिट करतो. ठीक आहे, आणि हा जो टाइम आहे तर हा टाइम आपण या फॉर्म्युल्यावरून काढत असतो. आणि हा जो टाइम पिरियड आहे की ग्राउंड मधून एक्साइटेड मधून ग्राउंड मध्ये येण्याचा, ग्राउंड टू एक्साइटेड अँड एक्साइटेड टू ग्राउंड, हा याला म्हणतात एक व्हायब्रेशन. आणि एक व्हायब्रेशन कंप्लीट करण्यासाठी जेवढा टाइम लागतो तर त्याला म्हणतात त्या ऍटमचा टाइम पिरियड. काय म्हणतात त्याला, त्या ऍटमचा टाइम पिरियड म्हणतात. ओके, मग टाइम पिरियड या सीसीएम ऍटमचा जो हा टाइम पिरियड आहे, हा याला एनर्जी किती पण द्या तर याचा जो टाइम पिरियड आहे तर तो टाइम पिरियड नेहमी काय असतो, टी इज रिमेन कॉन्स्टंट. काय असतो टाइम पिरियड, याचा नेहमीसाठी कॉन्स्टंट असतो. ओके, टाइम पिरियड काय असतो, याचा नेहमी कॉन्स्टंट असतो. ओके, म्हणून मग ज्यावेळेस तुम्ही या टीला, याला जेवढा टाइम लागला असेल ग्राउंड टू एक्साइटेड आणि एक्साइटेड टू ग्राउंड मध्ये एक व्हायब्रेशन कंप्लीट करण्यासाठी जेवढा याला टाइम लागलेला आहे टी, या टीने तुम्ही ज्यावेळेस या नंबरने मल्टिप्लाय करतात तर हा जेवढा टाइम असेल तर त्याला काय म्हणायचं, 1 सेकंद. हा याला काय म्हणायचं, या ड्युरेशनला काय म्हणायचं, 1 सेकंद असं म्हणायचं. लक्षात. तर बघा आता पहा, आता समजेल तुम्हाला थोडंफार तरी. 1 सेकंड इज द ड्युरेशन ऑफ 91926317770 पिरियड्स ऑफ द ड्युरेशन. ओके, याला मल्टिप्लाय याला ओके. ठीक आहे, पहा पिरियड मल्टिप्लाय याला, पिरियड काय, ठीक आहे, याला मल्टिप्लाय आहे. पिरियड्स ऑफ द रेडिएशन करस्पॉन्डिंग टू द ट्रान्झिशन बिटवीन. ट्रान्झिशन कशाला म्हणतात पहा, ट्रान्झिशन म्हणजेच काय, ट्रान्झॅक्शन झालं. ओके, काय झालं, ट्रान्झॅक्शन झालं, किंवा हा वर्ड ऐकलेला आहे की तुम्ही, ट्रान्झॅक्शन इज कम्प्लिटेड. ओके, ट्रान्झॅक्शन एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी. म्हणजेच इथं काय आहे की बघा, इथून इथं म्हणजेच हा जो ऍटम आहे, हा जो इलेक्ट्रॉन आहे तर हा इलेक्ट्रॉन या एनर्जी लेवल मधून या एनर्जी लेवल मध्ये दुसऱ्या एनर्जी लेवल मध्ये जाऊन राहिला. म्हणजे याचं काय होऊन राहिला, ट्रान्झिशन होऊन राहिला. म्हणजे तो त्याच्या एनर्जी लेवल चेंज करून राहिला, त्याला काय म्हणायचं, ट्रान्झिशन बिटवीन द टू हायपरफाईन लेवल. ह्या काय आहेत, हायपरफाईन लेवल आहेत, सुपरफाईन लेवल म्हणतात. म्हणजेच काय, ह्या एनर्जी लेवल आहेत. काय, ह्या एनर्जी लेवल्स आहेत. टू द ट्रान्झिशन बिटवीन द टू हायपरफाईन लेवल्स ऑफ द ग्राउंड स्टेट ऑफ सेसियम 133 ॲटम. हाच इथं सर्व मुद्दा अडलेला आहे. इथं नीटमध्ये विचारलेला क्वेश्चन आहे की सेसियमचा कोणता आयसोटोप 132, 131, 133, 134 ॲटम हा या वॉचमध्ये घेतला जातो, घड्याळामध्ये घेतलेला जातो, किंवा कोणत्या याचे व्हायब्रेशन, कोणत्या ॲटमचे हायपरफाईन लेवल्स ह्या स्टडी केल्या जातात, तर सेसियम 133. ओके, हे लक्षात ठेवायचं, सेसियम 133 ॲटम. ठीक आहे, याचा स्टडी इंडियामध्ये होतो का, 1 सेकंद, तर होतो. नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी कुठं आहे, ठीक आहे बा, फ्रान्सला जाऊ नाही शकत, इंडियामध्ये दिल्लीला तर जा. ओके,
तर दिल्लीच्या नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी इथं सेसियमचा हा ॲटम ठेवलेला आहे आणि इथं हे सर्व एक्सपेरिमेंट घडत आहेत आणि तिची जी क्लॉक आहे तर ती क्लॉक याच्यावरच काय करून राहिली, वर्क करत आहे. ओके. आणि बाकी सर्व जगातल्या पूर्ण भारतातल्या जरी घड्याळी थांबल्या सेल संपल्यामुळे, इलेक्ट्रिसिटी संपल्यामुळे, पण इथं याचे व्हायब्रेशन्स थांबणार नाहीत. म्हणजेच आपण टाइम मेजर करू शकू. ठीक आहे. म्हणजेच आपण वॉचवर क्लॉकवर डिपेंड नाही आहोत. ओके. डिपेंड कशावर आपण या सेल्सियम 133च्या व्हायब्रेशन्सवर, याच्या टाइम पिरियडवर. ओके. कुठं आहे, नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी दिल्ली इथं आहे. एक नाही 3 आहेत. किती आहेत, अशा 3 घड्याळी ठेवलेल्या आहेत तिथं. ओके. की त्यांचा जो टाइम आहे तर त्या सेल्सियम 133 या ॲटमच्या व्हायब्रेशनवर डिपेंड आहे. अशा 3 घड्याळी कुठे ठेवलेल्या आहेत, नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी. एक जर बंद पडली, दुसरी आहे, तिसरी आहे. ओके. आणि वेगवेगळ्या होल वर्ल्डमध्ये मॅक्झिमम अमाऊंटमध्ये आहेत. ओके. म्हणजेच आपण आपला जो टाइम आहे तर तो ॲक्युरेटली मेजर करू शकतो. ठीक आहे. आय होप ओनली 50% की तुम्हाला समजलं असेल हे. ठीक आहे. समजलं नसेल तरीही पुन्हा एक वेळ लेक्चर पाहायचं, तुम्हाला समजून जाईल पुन्हा. 9192 631 770 या डिजिटला, या नंबरला तुम्ही या सीसीएमच्या व्हायब्रेशन टाइम पिरियडला जर मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला 1 सेकंद एवढं व्हॅल्यू मिळते. तो जो एवढा ड्युरेशन असेल, तो एक ठराविक असा कालावधी असेल, ड्युरेशन असेल, तर तो असतो 1 सेकंद. किती असतो, 1 सेकंद. बघू आता नेक्स्ट आपला 1 एम्पियर म्हणजे काय. 1 एम्पियर म्हणजे काय. तर बघा, तर थोडासा हा टॉपिक लेंदी होऊन राहिला, त्याला इलाजच नाही काही, घ्यावं तर लागेलच ते आपल्याला सर्व. NCERT मध्ये डिटेलमध्ये आहे म्हणून घेतलेला आहे हा टॉपिक, आणि नीटसाठी तर खूपच इम्पॉर्टंट टॉपिक आहे. बाकी सर्वच टॉपिक फिजिक्समधले जे शिकवत आहोत आपण ते सर्व इम्पॉर्टंटच असतात. कोणता कमी इम्पॉर्टंट आहे, कोणता जास्त इम्पॉर्टंट आहे, तर हे ठरवते की त्याला वेटेज कशा प्रकारे देतात ह्या सर्व एंट्रन्स एक्झाम, त्यावरच त्याचं इम्पॉर्टन्स डिपेंड असते. बाकी सर्व टॉपिक इम्पॉर्टंट असतात. 1 एम्पियर एवढा करंट कशाला म्हणतात. 1 ampere is that constant current which when maintained in each of 2 straight parallel conductors of infinite length and negligible circular cross section held 1 meter apart in vacuum shall produce a force per unit length of 2 × 10⁻⁷ Newton per meter between them. तर बघा, 1 एम्पियर करंट कशाला म्हणतात. हा जो 1 एम्पियर करंट आहे तर हा 1 एम्पियर करंट हा काय आहे, कॉन्स्टंट करंट आहे. हा केव्हा मेंटेन होईल की पहा, अशा प्रकारे 2 पॅरलल प्लेट काय आहेत, प्लेट कंडक्टर. हे बघा, हे 2 पॅरलल कंडक्टर आहेत. हे 2 काय आहेत, पॅरलल कंडक्टर आहेत. पॅरलल कंडक्टर म्हणजे माहिती आहे तुम्हाला, वाहक. कंडक्टर म्हणजेच काय, वाहक. ओके. म्हणजेच तो इलेक्ट्रिसिटी इझिली काय करू शकतो, वाहून नेऊ शकतो. की यांची जी लेंथ आहे या दोन्ही कंडक्टरची ही इन्फायनाइट आहे, म्हणजे डिफाईन करू शकत नाही. ठीक आहे. आणि यांचा जो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे, सर्क्युलर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे, हा निग्लिजिबल आहे. म्हणजे खूप बारीक अशा ह्या कंडक्टिंग वायर आहेत आणि यामधून काय होऊन राहिला, करंट हा फ्लो होऊन राहिला. ठीक आहे. यामधून काय फ्लो होऊन राहिला, या दोन्ही वायरमधून करंट हा फ्लो होऊन राहिला. ठीक आहे. असं दिसून तर नाही राहिलं, पण ठीक आहे, इथं जॉईन करून टाकतो मी या दोघांना पण अशा प्रकारे. ओके. थोडंसं सर्किटच काढून घेऊ. हा इथं एक रेजिस्टन्स आहे, इथं ही बॅटरी आहे. ठीक आहे. आणि अशा प्रकारे हे सर्किट आहे आणि हे 2 कंडक्टिंग वायर आहेत आणि या दोन्ही वायर मधलं जे डिस्टन्स आहे तर ते डिस्टन्स आहे 1 मीटर एवढं. ठीक आहे. एक गोष्ट अशी सर्वांनी लक्षात घेऊन घ्यायची की ज्यावेळेस 2 कंडक्टर, 2 पॅरलल कंडक्टर हे इलेक्ट्रिसिटी फ्लो करत असतील तर त्यावेळेस त्यांच्यामध्ये तर यांच्यामध्ये काय असते, फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते. काय असते यांमध्ये, फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते. म्हणजेच हा कंडक्टर या कंडक्टरला इकडे उडेल आणि हा कंडक्टर याला इकडे उडेल आणि हा याला इकडे उडेल. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे इथं काय आहे, अट्रॅक्शन, फोर्स ऑफ अट्रॅक्शन होते. ठीक आहे. मग इथं बघा, म्हणजेच या 2 पॅरलल कंडक्टर मध्ये काय असते, फोर्स असतो. काय असतो यांच्यामध्ये, फोर्स असतो. ओके. आणि ज्यावेळेस तुम्ही इथं जो रेजिस्टन्स आहे तो व्हॅरी करता,
ज्यावेळेस इथं जो रेजिस्टन्स आहे तर तुम्ही तो रेजिस्टन्स व्हॅरी करता. ओके, मग रेजिस्टन्स जर व्हॅरी केला तरीही इथं करंट वगैरे या सर्व गोष्टींमध्ये काय यायला पाहिजे, चेंज यायला पाहिजे. बट इथं आपली डेफिनेशन पहा काय म्हणते, 1 ampere is that constant current which when maintained in each of the two straight parallel conductors of infinite length and negligible circular cross section held 1 meter apart in vacuum shall, आता इथून इम्पॉर्टंट आहे, shall produce a force per unit length of 2 × 10⁻⁷ न्यूटन पर मीटर. आता इथं बघा, हा 1 एम्पियर हा एवढा करंट आहे, 1 एम्पियर हा एवढा करंट आहे, 1 एम्पियर लक्षात घ्या, 1 एम्पियर हा एवढा करंट आहे की या करंटमुळे तुम्ही इथं रेजिस्टन्स कितीही व्हेरी केला तरी यामध्ये जो फोर्स आहे तर तो फोर्स हा 2 × 10⁻⁷ न्यूटन पर मीटरच असेल. एवढा हा कॉन्स्टंट फोर्स काय करायला पाहिजे, इथं मेंटेन करायला पाहिजे. फोर्स काय करायला पाहिजे, इथं मेंटेन करायला पाहिजे. किंवा अनदर डेफिनेशन कशा प्रकारे होईल, ज्यावेळेस या दोन पॅरलल कंडक्टर मधला फोर्स हा 2 × 10⁻⁷ न्यूटन पर मीटर असेल तर त्यावेळेस या दोन्ही कंडक्टर मधून फ्लो होणारा करंट हा 1 एम्पियर असेल. त्यावेळेस यामधून फ्लो होणारा करंट हा 1 एम्पियर असेल. इथं मी कोणत्याच प्रकारे कोणतंच ॲपरेटस टाकलेलं नाहीये की ते मेजर करून राहिलं, ते मेजर करत आहे. आणि जर समजा तुम्हाला गेस करायचं असेल, असं मला समजलं की इथं या दोन कंडक्टर मध्ये असलेला फोर्स हा 2 × 10⁻⁷ न्यूटन पर मीटर आहे आणि मला जर हे गेस करायचं आहे की इथं 1 एम्पियर करंट असेल का, मग तर तुम्ही इथं काय लावायचं, ॲमीटर लावायचं आणि या ॲमीटर मध्ये समजून जाईल की करंट तुम्हाला किती मिळेल, 1 एम्पियर एवढा करंट मिळेल. ओके, तर अशा प्रकारे हा टॉपिक 1 एम्पियर. ठीक आहे, 1 एम्पियर म्हणजेच काय की या दोन पॅरलल प्लेट कंडक्टर यामधला फोर्स हा 2 × 10⁻⁷ न्यूटन पर मीटर असेल तर या दोन्ही कंडक्टर मधून फ्लो होणारा करंट हा 1 एम्पियर एवढा असतो. मोजायची गरज नाही. मग हे अशा स्टँडर्ड प्रोटोटाइप आहेत. ठीक आहे, मग इथं तुम्ही काय करू शकता, ठीक आहे, ॲमीटर हरवून गेले, ॲमीटर सर्व जगातले हरवून गेले आणि तुम्हाला काय करावं लागेल, हा एक सिंपल एक्सपेरिमेंट परफॉर्म करावा लागेल. ठीक आहे, एक सिंपल एक्सपेरिमेंट परफॉर्म करावा लागेल. ओके, मग एक्सपेरिमेंट परफॉर्म करताना दोन पॅरलल इथं कंडक्टर घ्या. ठीक आहे, आणि त्यानंतर या दोन पॅरलल प्लेट का बरं येत आहे माझ्या याच्यामध्ये, तर बघा, तर पॅरलल प्लेट कॅपॅसिटर हा खूपच जास्त इम्पॉर्टंट असा टॉपिक आपल्या फिजिक्समध्ये, त्यामुळे. ठीक आहे, तर पॅरलल कंडक्टर ज्यावेळेस आपण हे अशा प्रकारे घेतलेले आहेत आणि या पॅरलल कंडक्टर मधला फक्त फोर्स 2 × 10⁻⁷ न्यूटन पर मीटर हा मेंटेन करा आणि तुमच्या गॅलॉनोमीटर मध्ये किंवा तुम्ही ज्यामध्ये मोजत आहात तर त्यामध्ये ठरवून घ्या की किती लाईन तो डिक्लाइन करून राहिला, किती लाईन तो शो करून राहिला आपल्याला. तर तो जेवढा करंट असेल तर तो करंट काय असतो, 1 एम्पियर एवढा करंट असतो. किती करंट असतो तो, 1 एम्पियर एवढा करंट. ठीक आहे, तर पहा, आजच्या लेक्चरमध्ये आपल्या 4 फंडामेंटल युनिटचे डेफिनेशन झालेले आहेत आणि एक्सप्लेनेशन पण झालेलं आहे. बाकीचे ज्या 7 आणि 2 9 म्हणजे टोटल 5 राहिल्या तर त्या घेऊ आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. ओके, थँक्यू.